महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागणार अशी चाहूल लागताच राजकीय नेत्यांमध्ये तयारीचे वातावरण पाहायला मिळते। त्यात लोकसभा निवडणूक निकाल काही सांगून गेला। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुका चांगल्या निकालाने मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्ष धडपड करताना पाहायला मिळेल। पण अशातच आर्वी विधानसभा क्षेत्रात पंजा आणि बीजेपी मध्ये रंगत असायची, पण आता पंजा या चिन्हावर उभे राहणारे नेहमीचे उमेदवार तुतारीसोबत गेल्याने आता आर्वी विधानसभा कोण लढवणार असा प्रश्न जनतेस व मतदारास पडला आहे। आर्वी विधानसभेला बीजेपी कडून आमदारकी कोण लढवणार असा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे चालू घडामोडीमध्ये नेहमी सुमितभाऊ वानखडे यांचे नाव पुढे येत असल्याने मतदारसंघात भ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते। पण सातत्याने काम करत असलेले आर्वी विधानसभेचे आमदार दादाराव केचे यांची 2024 साठी उमेदवारी नाकारायला कारण तर लागेल असे जनतेत बोलले जात आहे। अशातच सुमितभाऊ यांनी स्पष्ट केले की माझी उमेदवारीसाठी कुठलीही दावेदारी नाही, पक्षाने दिलेले काम मी करत असल्याचे सांगून ते नेहमी समाजकारण करत असल्याचे जनतेत बोलले जाते। ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी टीव्ही आर्वी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.